मित्रांनो नमस्कार. हल्लीच उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी म्हणजेच सांगलीला जाण्याचा योग आला होता आणि तिकडचं वातावरण अतिशय प्रसन्न असल्या कारणाने आम्ही अचानक संध्याकाळच्या वेळात गावच्या शेतामध्ये जाण्याचा प्लॅन केला होता. मित्रांनो वातावरण अतिशय प्रसन्न असं होतं, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. आणि खरा प्लॅन हा होता मित्रांनो, शेतामध्ये जाऊन त्या चुलीमध्ये मका भाजून खाण्याचा आनंद घ्यायचा होता. तुम्ही बघू शकता चुलीवर भाजलेले हे मक्याचे 5-6 पीस अतिशय छान अशा पद्धतीने आमच्या मावशीने भाजून घेतले होते. आणि मग त्यानंतर या मक्याच्या कणसांना मस्त लिंबू आणि त्यासोबतच मीठ लावून अतिशय चविष्ट अशा मक्याच्या कणसांचा सगळ्यांनी मिळून मनमुराद आनंद लुटला. आणि या मक्याच्या कणसासोबतच एक कच्ची कैरी सुद्धा आमच्या सोबत होती. मक्याचे दाणे खाता खाता ही कच्ची कैरी सुद्धा शेतामध्ये बसून आम्हा सर्वांनी मस्त गप्पा मारत मारत खाल्ली आणि त्याचा आनंद घेतला. आजीला सुद्धा मावशीने आग्रह केला, पण आजीला चावता येत नसल्या कारणाने तिने कैरी खाण्यास नकार दिला. खरं सांगतो मित्रांनो, आपण शहरामध्ये हे मक्याचे कणीस 100 रुपयांना विकत घेऊन खात असतो, पण गावामध्ये विशेषतः चुलीवर भाजून खाल्लेला हा मका अवर्णनीय असा आनंद देऊन गेला. अतिशय सुंदर अशी ही संध्याकाळ होती. काय मग मित्रांनो, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का?